नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. साध्या चपातीला थोडासा मसाल्याचा जर आपण ट्विस्ट दिला तर तयार होते स्वादिष्ट अशी मसाला चपाती. आपण एक मसाला वापरणार आहोत, त्याने चपातीची चव एकदम भारी लागणार आहे. डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी व संध्याकाळच्या भुकेसाठी ही पटकन तयार होणारी आणि सगळ्यांना आवडणारी चपाती आहे. चला तर जराही वेळ न घालवता आपण मस्तपैकी अशी स्वादिष्ट मसाला चपाती बनवायला सुरुवात करायची आहे. आपण आता एक मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण आता 2 चमचे भाजलेली चणा डाळ आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर आहे ती घालायची आहे. त्यानंतर कढीपत्ता आणि पुदिन्याची इकडे मी पानं घेतलेली आहेत, बघू शकता तुम्ही, ती घालायची आहेत. त्यानंतर जिरं घालायचं आहे अर्धा चमचा व लसूण पाकळ्या आणि आलं घालायचं आहे. इकडे मी 3 लसूण पाकळ्यांचा वापर केलेला आहे आणि अर्धा इंच आलं. त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा सफेद तीळ आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. चाट मसाला घालायचा आहे अर्धा चमचा आमचूर पावडर आहे ती घालणार आहोत. त्यानंतर ह्याच्यामध्ये लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे अर्धा चमचा. चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. व आपण आता हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे. बघू शकता अशी पावडर करून घ्यायची आहे. आपला मसाला तयार झालेला आहे. आपण जसं चपातीला पीठ मळून घेतो गव्हाच्या पिठाचं, तसं इकडे मी पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाचं. बघू शकता आपण आता थोडंसं पोलपाटावर गव्हाचं पीठ आहे ते स्प्रिंकल करायचं आहे आणि जशी आपण चपाती नॉर्मल लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, जशी तुम्ही घरची चपाती करता तसंच इकडे करायचं आहे. बघू शकता आपलं लाटून झालेलं आहे. आपण आता ह्याच्यावर 1 चमचा, ते बघा केवढं मी घेतलेलं आहे, एवढंसच तेल घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या. असं सगळीकडे चपातीला लावून घ्यायचं आहे. तेल आपलं लावून झालेलं आहे. त्यानंतर जो आपण मसाला केलेला आहे तो त्याच्यावरती असा स्प्रिंकल करायचा आहे. जेवढा मावेल तेवढाच भरा, असं करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही असं करून घेतलेलं आहे. त्यानंतर इकडे मी असं चीज ॲड करणार आहे. तुमच्याकडे चीज नसेल तर नाही वापरलात तरी चालेल. असं चीज किसून घ्यायचं आहे. त्यानंतर असं एक एक अशी पारी घेऊन असं फोल्ड करत जायचं आहे. एकदम सोपं आहे, बघू शकता असं करून घ्यायचं आहे. व आपण आता हे हलक्या हाताने लाटून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही कशा पण करू शकता. बघू शकता असं झालं पाहिजे. आपण आता हे शेकून घ्यायच्या आहेत चपाती. आपण आता मसाला चपाती आहे ती शेकून घ्यायची आहे. त्यासाठी इकडे मी तवा घेतलेला आहे. तव्यावरती आपण आता तेल आहे थोडंसं घालायचं आहे व असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. व आपण आता मसाली चपाती आहे ती अशी शेकून घेणार आहोत. एकदम सोपं आहे आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. जर तुम्हाला काहीतरी युनिक खायचं असेल तर हे रेसिपी नक्की करून पहा, खूप छान लागते. आपण आता दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायची आहे. बघू शकता मस्तपैकी आपली मसाला चपाती तयार झालेली आहे. तुम्ही ही मस्तपैकी टॅमॅटो केचप, दही, पुदिन्याची चटणी याच्याबरोबर पण खाऊ शकता. आणि माझी रेसिपी जर आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.